नमस्कार मंडळी. भारतानं जगातील सर्वात मोठ्या संगीत कार्यक्रमामध्ये म्हणजेच ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये आपला एक मोठा ठसा उमटवलाय. यावर्षी ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या स्टार्समध्ये 4 कलाकार भारतातले आहेत आणि या कलाकारांनी पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावलेली आहे. गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्यासह देशातील 4 संगीतकारांनी प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये या 4 भारतीय संगीतकारांना पुरस्कार मिळालाय. शक्ती या फ्युजन बँडला धिस मुवमेंट या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळालाय. या फ्युजन बँडमध्ये शंकर महादेवन, सेल्वा गणेश विनायकराम, गणेश राजगोपालन आणि झाकीर हुसैन यांचा समावेश आहे. झाकीर हुसैन यांना बेला फ्लेक आणि एडगर मायर, राकेश चौरसिया यांच्यासोबत पश्तोसाठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी ग्रॅमी मिळालाय. झाकीर हुसैन यांच्या या प्रभावी ट्रॅक रेकॉर्डमध्ये आता 3 ग्रॅमी पुरस्कारांची नोंद आहे. तर बासरीवादक राकेश चौरसिया यांना आतापर्यंत एकूण 2 ग्रॅमी पुरस्कार मिळाले. ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्ये भारतासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम श्रेणीमध्ये विजेते ठरलेल्या देशातल्या या दिग्गज कलाकारांनी आज पुन्हा एकदा जगभरात तिरंगा अभिमानानं फडकवलाय. या भारतीय स्टार्सनी ग्रॅमी अवॉर्ड्सच्या ग्लोबल म्युझिक अल्बम आणि ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या दोन्ही कॅटेगरीजमध्ये बाजी मारली आहे. ग्रॅमी अवॉर्ड्सच्या या कार्यक्रमाची झलक सोशल मीडियावर देखील पाहता आली. ग्रॅमीनं या भारतीय स्टार्सची झलक एक्सवर शेअर केलेली आहे आणि ज्यामुळे देशातल्या प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं उंचावली आहे. जगातला सर्वात मोठ्या संगीत पुरस्कारांपैकी एक असलेला हा ग्रॅमी पुरस्कार या सगळ्या सोहळ्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6:30च्या दरम्यान सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर या कार्यक्रमाची थेट झलक देखील पाहायला मिळाली. जॉन मॅकलॉग्लिन, झाकीर हुसैन, शंकर महादेवन, सेल्वा गणेश आणि गणेश राजगोपालन यांनी संगीतबद्ध केलेल्या शक्ती या बँडच्या धिस मुवमेंट या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. संपूर्ण देश भारतीय कलाकारांच्या या यशामुळे आनंदित आहे आणि सोशल मीडियावर त्यांचं प्रचंड अभिनंदन देखील होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा.